हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? तर आज मी आलो आहे माझ्या गावाला. तर आजी माझी गेली फिरायला अयोध्या ट्रिपला वगैरे. तर जे माणूस तिकडे जातात त्यांनी गंगापूजन केलंच पाहिजे. म्हणून आज आमच्या घरी गावाला गंगापूजन आहे, म्हणून मी आलेलो आहे. तर माझ्या वेलकम तुम्हाला सगळ्यांचं वेलकम माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सुरुवात करूया माझ्या घराच्या गावाच्या होम टूरची. तर हे बघा, ही छोटीशी एक तुळस आहे आमच्या गावाला आणि इथं मोठं असं अंगण आहे, एकदम भारीतलं असं. इकडं मागं शेत बीत मस्त आमचं. तिकडे पार माग आहे ना, शेत आहे आमचं. तर आता जाऊया एंट्री. बघा, ही अशी छोटीशी एंट्री आहे. जायचं. नंतर मग इकडे एक कॉर्नर आहे आपला छोटासा बसायला, गप्पा. इकडून गेल्यावर परत तिकडे एक कॉर्नर आहे छोटासा गप्पा. नंतर इकडे दरवाजा आहे, बघू शकतात. इकडे दरवाजा आहे. इथं बाबा बसलेत. बाबा कसं आहे, बरं आहे का? अप्पा कसं आहे, बरं आहे का? थांब, आम्हाला भांग पाडू दे. टाकले बघा. तर आता घरात आलेलो आहे. तर घर आमचं लय छोटंच आहे एकदम. इथं वेळेला एंट्रन्स आहे बघा. इथे एंट्रन्स, इथे एक TV आहे, LED LCD TV. पूर्ण भिंत पिंक आहे इकडची बघा, अशा प्रकारे. त्यानंतर इकडं 2 सोफे आहेत. इकडं टेबल देवघर वगैरे आहे सगळं. त्यानंतर मग इकडं एक छोटासा, इकडं पण एक छोटासा बेड आहे आणि इकडं सोफा आहे. तर मग आता तुम्हाला हॉल तर दिसला, तर देवघर नीट दाखवतो. हे बघा, हे देवघर छोटंसं आहे पण चांगलं आहे. त्यानंतर मग किचनची एंट्रन्स आहे. इथं गेल्यावर किचनमध्ये एंट्री होती. इथं फ्रीज आहे, इथं नवीन फ्रीज आहे आणि इकडं जुना फ्रीज आहे. इथं मम्मी आहे, इथं काकी आहे. कसं आहे, आम्ही जावा आज गंगापूजनाचा स्वयंपाक करतोय. मस्त वाटते. बरोबर, कसं वाटतंय काकी? कसं वाटते मम्मी? एकदम मला छान वाटतंय. काकी म्हणती काम करून परत गेले. आजी अशी मस्त एकदम बनठणकर आई आहे. ओके. तेव्हा काही इथं जुना फ्रीज आहे. त्याच्यानंतर मग इथं टेबल वगैरे सगळं मांडणी माझ्या मम्मीला जुन्या घरात आणलं होतं करून. माझ्या मम्मीचं जुनं घर दाखव. मी तुम्हाला जुनं घर दाखवतो. बघा, इथे गेलं छोटीशी रूम आहे आमची, मस्त अशी एकदम छोटीशी रूम आहे. इथं आजी वगैरे झोपती माझी. नंतर इकडे गेलो, इथे कपाट वगैरे, इथं ते बाथरूम म्हणते, इथं सगळं बाथरूम म्हणते. त्याच्यानंतर मग इथं एक छोटंसं बेडरूम आहे. इथं माझी दीदी आहे बघा, ही लई येडी. जाऊ द्या, तिच्याशी बोलायचं नुसती येडी हसत असते ती. तिथं जाऊ द्या. बरं, इकडे बघा, इकडे बाई आजू आहे, नुसती केस साफ करत असती, नुसती शायनी. त्याच्यानंतर इकडे आजी तुम्ही मग अशी दाखवली. आणि ही नाही, दुसरी आजी जी आत्ताच गरम पाणी करून आता आंघोळ करणार आहे. आता तुम्हाला दाखवतो जिथं माझ्या मम्मीचं लग्न झालं आणि ह्याच घरात ती आलती, त्या घराची अवस्था कशी आहे. तर हे बघा, हे बघू शकतात, हेच ते घर आहे ज्याच्यात माझ्या मम्मीचं लग्न झालं होतं. त्यांनी इथं प्रवेश केला होता मम्मीने. त्यांनी एवढं छोटंसं घर आहे, इथं सगळ्यांनी ॲडजस्ट केलं होतं तेव्हा. बघू शकतात. इकडे गेल्यावर शेताचा रस्ता आहे मस्त एकदम टकाटक आहे, एकदम सगळं पट्टा. इथं मिस्त्री भाजायचं काम चाललंय. तर इथं मस्त असं ऊन येत असतं कायमचं आता असतं. इकडून एक आम्ही वाट बनवली आहे असं जायला. इकडून मागच्या पडवीतून डायरेक्ट इथं आम्ही जिन्यावरती जाऊ शकतो. इकडून आता सांडले पाणी वगैरे. हे बघा, इथं आमचं असं मस्तपैकी एकदम मस्तपैकी असं इथं झाडं बिड्या कुंड्या लावलेल्या आहेत. आणि आता हे बघा, हे बघू शकता, इथं नुसतं साफ करायचं सगळं साहित्य पण आहे. इथं पण सगळं आहे. इथं झाडं आहे, सगळं सगळं. आणि तिथं आमचं पार्किंग आहे, एक छोटंसं पार्किंग आहे. एवढा पूर्ण एरिया. तिकडे आमच्या गाईचं त्याचा गोठा आहे आणि ही आमची गाई. आणि ते तिकडे बघू शकता, ते छोटंसं तिचं वासरू आहे. ही आमची गाडी आहे आणि ही बाबांची गाडी आहे. समोर एका दक्ष नावाचे पोरगा आहे, माझा भाऊ आहे माझा, तो तर त्याचं घर आहे तिथं. तर बघू शकतात माझा होम टूर. आणि तिकडे गेलं तर तुम्हाला डोंगर दिसेल. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. बाय बाय अँड टाटा.